एक 100 मीटरची स्प्रिंट रनिंग पण केलेली आहे. सो हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजलेत 5:45 आणि आपल्याला सकाळचा शेड्यूल आज तुम्हाला दाखवायचा आहे. तर तुम्ही म्हणता ना, रोज म्हणते हो ह्या व्यायाम करतो सकाळी काय करतो काही करतो की नाही बा नक्की, म्हणजे ट्रस्ट. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवतो आज. तर वेळ झाला आहे आज पहिलेच, तर जास्त काही बोलत नाही, डायरेक्ट जातो ग्राउंडवर. ओके. सकाळी उठायचं आणि रनिंग वगैरे करायचं एक फीलच वेगळे. चला मी पटकन जातो, जास्त काही बडबड करत नाही, कारण की मला सकाळी जास्त बोला नाही वाटत. मी चांगलं शांत मनानं माझं काम करतो सकाळी व्यायाम आणि मेडिटेशन. ठीक आहे. सकाळी आपलं कॉलेज एकदम शांत वातावरण. हे आपलं CC आणि हे प्रिन्सिपल सरचं घर, प्राचार्य निवास. ओ हो. तर चला मग ग्राउंडवर जाऊ पटकन. तर काहीच रनिंग चालू झालेली. तर काहीच 6 राऊंड रनिंगचे मारलेले आहेत आणि त्याच्यात एक 100 मीटरची स्प्रिंट रनिंग पण केलेली आहे. तर आता वॉर्मअप करतो.
तर काय जसं असते आपलं मॉर्निंग शेड्यूल, सकाळी सकाळी मला जास्त बोला नाही वाटत, त्याच्यामुळे मी स्टार्टिंगचे मॉर्निंगचे 3 आवर्स असतात त्याच्यात काही शूट वगैरे करत नाही, काही बोलत नाही, फक्त शांत मनाने आपलं काम करतो, एक्सरसाइज वगैरे, आणि त्याच्यानंतर मेडिटेशन करतो. ठीक आहे. तर आता एक शूट मारतो, त्याच्यानंतर मेडिटेशनला बसतो. ठीक आहे. तर मित्रांनो, असं असते आपलं मॉर्निंगचं रुटीन. खतरनाक डोपामिन म्हणजे याच्यात आहे रिअल डोपामिन. सिरियसली जे हार्डवर्क केल्यावर जे सकाळी सकाळी जे मोटिवेशन येते ना, म्हणजे एक डिसिप्लिन येते अंदर, खतरनाक कॉन्फिडन्स येते. आणि मेनली कॉन्फिडन्सच आपल्या कामावून येते, माहीत आहे. आपण जेवढं खतरनाक डेडिकेटेडली काम करू ना, तेवढं मोटिवेशन आहे असते आपलं. जर तुम्ही काही पण असा एक्सरसाइज, जिम असेल किंवा अभ्यास असेल, हार्डवर्क असेल, कशा गोष्टीत पण जर तुम्ही एकदम डेडिकेटेडली आपलं 100% देऊ राहिले ना, तर तुमचा कॉन्फिडन्स एकदम टॉप लेवलवर असेल. ठीक आहे. तर अशी गोष्ट आहे, तुम्ही पण एक्सरसाइज वगैरे करत जा, कारण की हेल्थ इज वेल्थ आहे. फायनली आपल्याला हेल्थच चांगली टिकवणं आहे. ठीक आहे. कारण की यंग एजमध्ये हेल्थ टिकवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपल्याला पुढे खूप बेनिफिशियल आहे आणि आपली बॉडी जास्त कॅपेबल असते मग काम करायला. ठीक आहे. कारण की आपल्याला कामही करायचं आहे आणि आपली बॉडी पण मेंटेन करायची आहे, हेल्थही मेंटेन करायची आहे, कामही करायचं आहे, ग्रोही करायचं आहे आणि सक्सेस पण व्हायचं आहे. ठीक आहे. तर या जर्नीमध्ये मजा आहे, माहीत आहे काय. ॲक्च्युअलमध्ये डेस्टिनेशनमध्ये काहीच आनंद नाही आहे, आनंद आहे तो या जर्नीमध्ये. तर जे जर्नी मला हे 5 वर्षांनी मी बघेल ना, 5 वर्षांना, तर एकदम जबरदस्त म्हणजे वाटेन की अरे वाव, लाईक हे काही ना काही उखाडलं आपण लाईफमध्ये. ठीक आहे. तर जर्नीमध्ये मजा आहे मित्रांनो खरं. तर करा स्टार्ट तुम्ही पण. एक्सरसाइज करा, जिम करा, काय असेल नसेल करा, नंतर हार्डवर्क करा, कारण की हार्डवर्कमध्येच आनंद आहे खरा. तर सोबत ग्रो करू आपण. ठीक आहे. तर आता जातो पटकन, आंघोळ वगैरे करतो. नंतर मी दूध आणलेलं आहे, तर थोडं दूध शेक बनवतो. हेल्थसाठी पण चांगलं आहे, तर आपली डाएटची पण काळजी घ्यायला लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे केलं की थोडं मेडिटेशन, तिथं चॅन्टिंग करू आपण. नंतर मग पुन्हा तू लायब्ररीत. ओके. जय श्रीराम. गुड मॉर्निंग सगळ्याले. बेस्ट विशेस सगळ्यासाठी. गुड मॉर्निंग. हॅपी 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 गुड मॉर्निंग. व्हेरी 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 गुड मॉर्निंग. ठीक आहे. ठीक आहे. तर चला मग आता जाऊ पटकन. ठीक आहे. जय श्रीराम.
त्याच्यानंतर मित्रांनो एक्सरसाइज आणि जिम वगैरे सकाळी झाली ना तर मसल रिकव्हरीसाठी कोल्ड शॉवर हे बेस्ट आहे. म्हणजे तर कोल्ड शॉवर एवढे मसल रिकव्हरी जबरदस्त करते, तर मी तर प्रेफर करतो कोल्ड शॉवरच घ्यायचा. तर तुम्ही पण घेत जा कोल्ड शॉवर, ठीक आहे. म्हणजे काही नाही, थंड पाण्यानं आंघोळ करायची मस्त, खतरनाक मजा येते. आणि थंडीच्या मौसममध्ये तर जबरदस्त, ठीक आहे. हे आपलं सकाळ सकाळचा सेटअप. हळदीचं दूध एक नंबर, जबरदस्त आहे इम्युनिटीसाठी. तर सकाळी एकदम आपल्याला म्हणजे सकाळी आपलं पोट पूर्ण खाली असते ना, त्याच्यासाठी तुम्ही एक काही असं ड्रिंक ठेवा की ते जबरदस्त, ते शेक असू द्या किंवा हळदीचं दूध, असं प्रोडक्टिव्ह. चहा कॉफी हे नका करू, कारण की सकाळी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप ॲक्टिव्ह असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं इंटेक पाहिजे मॉर्निंगचं, ठीक आहे. तर मी एन्जॉय करतो आता हे. नंतर आपण जाऊ आता लायब्ररीत, तर तिथं भेटतो तुम्हाला. मला जास्त की असं कॅमेरा पुढे याने वाटत, कारण की मी माझ्या शेड्यूलमध्ये बिझी असलो ना तर मला चांगलं वाटते, ठीक आहे. तर ठीक आहे, एन्जॉय करतो मी. तर पहा काय जबरदस्त दिसत आहे, एकदम मलाईवाला मस्केवालं दूध दिसत आहे, एकदम मलाई. आणि त्याच्यात बदाम वगैरे, हा जबरदस्त फील येते भाऊ, एकदम एन्जॉय करून पिऊ आपण आता जाईल. आणि मसल रिकव्हरी तर लय खतरनाक होते. सकाळी एवढी मेहनत करून आल्यावर ना असं हेल्दी ड्रिंक घेतलं ना, एकदम जबरदस्त. आपल्या डायजेशनसाठी पण चांगलं, आपल्या फेससाठी पण चांगलं, आपल्या हेल्थसाठी पण चांगलं. पहिली झूप घेतल्यानंतर हा मतलब जन्नत का स्वाद. तर मित्रांनो असा विषय आहे. मग तो चट खायचा आणि तट राहायचं आणि आपले व्हिडिओ बघत राहायचं. केसरिया तेरा रंग है पिया, मैं न जाऊं मैंने. बस झालं, एवढंच गाणं आहे तुम्हाला. तर झाडं वगैरे लावले आहेत तर चांगलं आहे. बाल्कनीमध्ये पायरीत जातात. तर आज आपल्याला पहिले करायचं आहे कम्प्युटर नेटवर्कचं, कारण की पुढचा पेपर त्याचाच आहे. म्हणजे कसं पहिले त्याची रिव्हिजन वगैरे करून घेतली तर मग एकदम मोकळं होऊन जाते काम आपलं. कालचं ते HTMLचं राहिलेलं वन शॉट पण कम्प्लीट करायचं आहे आणि त्याला जरा वेळच लागेल, कारण की वेब डेव्हलपमेंट याच्या पहिले मी केलेली नाही आणि HTML हे पहिल्यांदाच मी शिकणार. तर आपल्याला लर्निंग सोबत त्याची प्रॅक्टिस पण करून घ्यायची आहे, तरच ते आपल्याला बेनिफिशियल जास्त राहील. म्हणून मग पहिले आता तर मी थोडा वेळच झाला आज लायब्ररीत पण याला, करीबन 10-10:30 वाजले होते, कारण की थोडे कपडे पण धुतले होते पहिले, म्हणून वेळ झाला. आमची एंड सेमिस्टरची एक्झाम ना 3 डिसेंबर पर्यंत आहे आणि त्याच्यानंतर 4-5-6 ते प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे आहेत. म्हणजे त्याच्यानंतर मग मी पूर्ण फ्री होऊन जाईल आणि सुट्ट्या पण असतील ना, तर मग मी पूर्ण वेळ देऊ शकतो फ्रीलान्सिंग आणि DSA ला. तर आता मी स्टार्ट करतो रोडमॅप आपला फ्रीलान्सिंगचा, आणि DSA जे आहे ते आपण नेक्स्ट मंथ मधून चालू करू. जसे आपले प्रॅक्टिकल एक्झाम संपले ना त्याच्यानंतर आपण चालू करू DSA, कारण तेव्हा आपल्याजवळ जास्त वेळ मिळेल म्हणून. आणि जेव्हापासून आपण नाही टार्गेट स्टार्ट केलं ना तेव्हापासून मला खूप डिसिप्लिन आणि कॉन्फिडंट वाटू राहिलं. सिरियसली एकदम डेडिकेटेडली मी सकाळी उठून राहिलो, अभ्यास वगैरे करू राहिलो, एकदम जबरदस्त फिलिंग येऊ राहिली. त्याच्यानंतर जेवण करून आलो ना, आज आपल्या फ्लॅटवरच काम केलं, कारण की आज काही मूड नव्हता माझ्या जायचा आणि थोडा झोपलो होतो ना मी, तर लेट उठलो होतो. तर म्हटलं आता चला मस्त इथंच बसून आपण मस्त प्रॅक्टिस करू आपल्या राहिलेल्या HTML सिरीजची, कारण की नाहीतरी त्या खुर्चीवर बसू बसू आपलं पिछवाडा दुखते, म्हणजेच बॅक पेन होते आपल्याला. तर आता मला वेब ॲप्लिकेशनचे पण धीरे धीरे कॉन्सेप्ट क्लिअर राहिले मस्त, तर मजा पण. आणि संध्याकाळपर्यंत आपली प्रोडक्टिव्ह स्टडी एवढा टाइम झालेला आहे. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय श्रीराम.